तुमच्याकडे जास्त शिल्लक राहतील का कमी राहतील? कमी राहतील. कमी शिल्लक राहिले तर तुम्ही गुंतवणूक जास्त करणार आहे का कमी करणार आहे? गुंतवणूक कमी झाली तर शेअर बाजार वाढेल का कमी होईल? कमी होईल, बरोबर. हा एक अंदाज झाला. आता दुसरा काय त्याचा प्रकार असतो बघा. आता हा सीपीआय किंवा डब्ल्यूपीआय कसा कॅल्क्युलेट केला जातो? कसा कॅल्क्युलेट केला जातो? दर 15 दिवसांनी आपण ज्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या गोष्टी वापरतो त्याचा 15 दिवसापूर्वीचा रेट, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही पेट्रोलचा रेट 15 दिवसापूर्वी किती होता? 100 होता. आता तो झाला 104 रुपये. समजा साखर 50 रुपये किलो होती. ती साखर तुमची झाली आता समजा 52 रुपये झाली. ओके. अजून समजा डाळी आपण बघितल्या, समजा 200 रुपये किलो होती, ती तुमची 210 रुपये झाली. पर्सेंटेज मध्ये पेट्रोलचा रेट किती टक्क्याने वाढला? 4% वाढला. साखर किती टक्क्याने वाढली? 4% वाढली. 13% तुमची काय झाली? ओव्हरऑल झाली. पण डिवायडेड बाय 3 करावं लागेल तुम्हाला. म्हणजे जर आपण ऍव्हरेज काढलं तर किती होईल? 4 पॉईंट समथिंग येईल. समजा 4.2% तुमची काय झाली? महागाई इन्क्रीज झाली.